हे बघा मित्रांनो, आता वाजलेले 11:05 रात्रीचे. आम्ही चाललोय पुण्यात गणपती बघायला. आणि हे बघा पट्ट्या घातल्यात त्याला दुपारी मस्त. त्याला माहित नाही आता कसं होईल काय होईल, प्लॅन काहीच नाहीये. मेट्रोनी जाणार आहे रामवाडीपासून. किती वेळ लागतोय, काय प्लॅन होतोय, काय कसं, वी डोंट नो, काहीच माहित नाही. गणपती बाप्पा मोरया. पण तिसरा दिवस आहे ना आज गणपतीचा. तिसऱ्या दिवशी असतात ना विमान आणि आई घरी. झोपू नको बरं का तू मध्येच. माझा मोबाईल सांभाळा. बघू आता मित्रांनो कसा आहे आमचा एक्सपिरियन्स. काहीच प्लॅनिंग नाही आहे, कसं जायचं कुठं जायचं एवढं माहिती आहे. हां, टमटमनी जायचं रामवाडीपर्यंत, तिथून मेट्रो घ्यायची. आणि उद्या दुपारपर्यंत उठायचंच नाही. उठायचं, काहीतरी खायचं आणि परत रात्रीची तयारी. मंडईपर्यंत मेट्रो चालू केली होती मला वाटतं गणपतीसाठी, पण बघू आता. गोप्रोच्या लाईटचा फायदा होतोय बघ प्रियांका. ते सांभाळा फक्त. नाही, मी गर्दीमध्ये गेलो ना गोप्रो आत ठेवणार आणि आपला मेन आयफोन 16 प्रो बाहेर काढणार. त्यांचं माझ्याकडे, माझा प्रियांकाकडे दिलाय. चोरीला नाही जात रे. कानाला काहीतरी आणायला पाहिजे, थंडी वाजायला. 11:15 वाजले तरी गाड्या चालू आहेत, म्हणजे ट्रॅफिक आहेत अजून. पाऊस पडून गेलाय, चिखल झालाय खाली, जरा चिकचिक होईल, चिकचिक. आम्ही वाट बघतोय आता PMTची, नाहीतर 6 सीटर. बघू जे येईल त्याने जाऊ. अरे चढला. चला चला मागे मागे चला मागे. लेडीजला नाही हा. नाही आज काय रात्र शेवटच्या दिवशी 2 तारखेनंतर रात्रभर गाड्या. चला जाऊ द्या. सकाळी कितीला चालू होते? 5 वाजता. बसने चाललोय आता रामवाडीपर्यंत. बघू आता तिथून पुढे मेट्रो असेल तर मेट्रोने जाऊ. रामवाडी चकात नाका. चला आता मेट्रोने जायचं. रामवाडीत आलोय मित्रांनो. आता बघू मेट्रो आहे का नाही. आता 11:30 वाजले, कारण ते कंडक्टर आम्हाला बोलले की 11 वाजता मेट्रो बंद होणार आहे. पण गणपतीच्या पिरियडमध्ये आहे का नाही बघावं लागेल आता. लेट्स सी. फर्स्ट टाईम आम्ही मेट्रोने चाललोय. हा का? नाही, 30 तारखेला रात्री 2 असं. आम्हाला जे सांगितलं ते बरं बरं, ठीक आहे, ठीक, काय प्रॉब्लेम. हां बरं. चला 11ला शेवटची मेट्रो आहे हे तर कळालं. गणपतीला आहे स्पेशल, पण ते उद्यापासून आहे, 30 तारखेपासून. मनपा मनपा मनपा. बसा 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 बसा. बस मिळाली बाबा, बरं झालं. हे पण पिढी कामगार वसाहत पासून आहे. तिकडनं आली का बस? रामवाडी पासून नाही. रात्री 11च्या पुढे आलोय आम्ही. बस एकदम मोकळी आहे. हार्डली 10-12 लोक आहेत फक्त बसमध्ये. चला चला चला. पहिला जुना पूल होता मागचा,
कॉलेजला असताना आलो होतो आम्ही. आता या ब्रिजवरून पहिल्यांदाच येतोय. कॉलेज आपण वरती आलोय. आता इथून चालत जायचं तिकडे तिकडे गणपती बाप्पा बघायला. वा मस्त फुटेज येते इकडून. बॅकग्राऊंड मस्त दिसते. वाव कसं वाटतंय रात्रीचं. मस्त. कॉलेज लाईफ, कॉलेज डेज बॅक आले माझे. जेव्हा काहीच नव्हतं, ना टू व्हीलर ना फोर व्हीलर ना लग्न, तेव्हा चालत चालत PMTने जायचो. रात्रीची साफसफाई चालू आहे मित्रांनो बघा. हे बघा मित्रांनो सगळे दुकानं लागले तिथे. जसं काय जत्रा आहे. पहिला गणपती कसबा, मानाचा पहिला गणपती बघायला चाललोय आम्ही आता. मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आता जाऊयात पुढे. आम्हाला वाटलं होतं थंडी वाजेल, गरम होते. बरं झालं आरो काय जर्किंग स्वेटर घालून नाही आलं. आता हे मार्गाने सोडण्यात येणार नाहीये, तरी तिथे थांबून मौल्यवान वेळ वाया घालवू नये. मंगल मूर्ती मोर्याचा आवाज कमी येत आहे. मंगल मूर्ती मार्गाने कोणी जाऊ नये. एका मार्गाने गेल्यास गर्दी होत आहे. मागे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. बॅरिगेड्स आहेत. भाविकांनी चालत राहा पुढे. या साईडला मोठ्या प्रमाणात जागा आहे. चालत राहा पुढे पुढे. किती मस्त दिसते ना. चालत राहायचं आहे. अशांनी अष्टय कदम देवाचं नामस्मरण करत चालत राहायचं आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. फ्राईड नूडल्स,
डेंजर गर्दी आहे मित्रांनो. आता आपण कुठे आहे? बाजीराव तुळशीबाग मंडई रोडवरती. आता आम्ही चाललो गुरुजी तालीम आणि तांबडी जोगेश्वरी. आहे ना बहुरंगारी हा पहिला गणपती, म्हणजे मानाचा नाही, सगळ्यात पहिला सार्वजनिक गणपती. सगळ्या मानाच्या गणपतींचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. पहिला कसबा, नंतर तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती आणि पाचवा कोणता होता? 5 मानाचे गणपती आणि बाकीचे पण झालेले आहेत. पहिला गणपती. येस. इथं प्रॉपर शनिवार वाडा आहे, त्यामुळं महाग आहे. म्हणजे पाणी घरोचे मोमोज नाही आले. अरे मला 2 आहे. रात्रीचे 2:30 वाजले. आज ते तेव्हा आता येतोय. रात्रीच्या 2:30 वाजता आम्ही खातोय फ्राईड राईस. हो हो. ज्यादा स्पायसी नाही लागला. शिजवलेलं उकडलेलं फ्राईड. घरी नाही बनवतो मित्रांनो घरी. आता बघू बस किंवा मेट्रो तर नाही आता, PMT किंवा कॅब करू. जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन येत असाल तर इथं लावू शकता तुम्ही, ते पण तुमच्या नशिबावर आहे. पार्किंग मिळेल का नाही. त्या ब्रिजवर लावल्यात सगळ्यांनी कार, बघू शकता. इथं 2 व्हीलर पण लावलेले आहेत. तर मित्रांनो कॅब केली आम्ही, पण कॅब कुठे आहे काय माहिती. आता 3:30 वाजता जायला ना. हाय गाईज, खूप थकलोय. 3:30 वाजलेत घरी यायला मित्रांनो. 3:10 बसलो होतो, 20 मिनिटात पोचले. टायमाला जायचं होतं. 3:30 जायचा प्लॅन होता आमचा. बरं झालं दुपार गेली असती. गेलं कंटाळा आला असता मग. आता झोपता येईल. 9 वाजता उठले तरी होती झोप. 9-10 वाजता काही नाही, आराम फेर. पिलू उठलं की उठतोय आपण. पिलू आम्हाला उठव. राहू दे आता बाहेर.
तर मित्रांनो, अशा पद्धतीने आमच्या मानाच्या गणपती आणि नवसाच्या गणपतींचं दर्शन झालेलं आहे. तर याच्यात आम्ही कोणता गणपती मिस केला असेल तर खाली कॉमेंट्स करून सांगा. आणि याच्यातून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळाली का, कसं जायचं, काय करायचं, तुम्ही जर प्लॅन करत असाल आणि हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तुम्हाला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खाली कॉमेंट्स करा. तर थोडीशी हेल्प होईल मला. काय नाही, आपला सबस्क्रायबर्स काउंट वाढेल, दुसरं काही नाही. एवढी मेहनत करून व्हिडिओ बनवण्याचं काहीतरी सार्थ होईल माझं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू.